नमस्कार सर्वांना. आज आपण नवीन वर्षाचे काही संकल्प पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा असा विचार सुरू होतो. काहींच्या मनात सुरू असलेला विचार 31च्या रात्रीच रंगीबिरंगी मध्यांच्या सुगंधात, तर काहींचे सिगारेटच्या धुरात विरून जातात. परंतु काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघाप्रमाणे असतात. हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात. त्यांचे हे संकल्प 1-2 दिवसासाठी नव्हे, तर वर्षानुवर्षे पाळले जातात. मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही यावर्षी काही संकल्प करूया आणि ते पाळूयाही. नूतन वर्ष सुरू होण्यासाठी आता बोटावर मोजण्याइतकेच काही तास शिल्लक राहिले आहेत. स्वतःसाठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठे फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवात होण्यापूर्वीच आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत. धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना गुणदोषासहित स्वीकारत असतो. त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतकी आहारी जातो की त्याचा आपल्याला तर मनस्ताप तर होतोच, परंतु त्याचा दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो. आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो. परंतु त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढा. घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात सँडविच होत असते. त्यामुळे व्यक्तीचा स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळ भेटत नाही. दिवसभरातून किमान 10 ते 15 मिनिटे स्वतःसाठी काढून ठेवली पाहिजेत. या 15 मिनिटात आपण एखादा छंद जोपासू शकता, व्यायाम करून फिट राहू शकता, सकारात्मक विचार करायला शिका. एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे, त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाच बाऊ करणे हा आपला स्वभाव बनून जातो. त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे. आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही, हे ठामपणे ठरवले पाहिजेत. अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात. अगदी कठीण परिस्थितीत आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात. स्वतःची कामे स्वतः करा. आपल्या सगळ्यात जास्त त्रास स्वतःमुळेच होतो. कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते. त्यात आपला आद्यशत्रू म्हणजे आळस. आपण किमान स्वतःची तरी कामे स्वतः केली पाहिजेत. नियोजन आखून कामे उरकली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लागते. माझा नवीन वर्षातील संकल्प: आयुष्य वर्षात न जगता दिवसात जगायचे, कारण वर्षाचा काय भरवसा. आयुष्य दिवसात नाही, प्रहरात जगायचे, कारण दिवसाचा काय भरवसा. आयुष्य प्रहरात नाही, तासात जगायचे, कारण प्रहराचा काय भरोसा. आयुष्य तासात नाही, तर सेकंदात जगायचे, कारण तासाचा काय भरवसा. म्हणून हे उत्तर लिहिताना पण मी आनंदात आहे व तेच क्षण मला जपायचे आहेत. आई-वडिलांना सद्गुरूंनी असाच सल्ला दिला आहे की आपल्या मुलांवर पालकांनी नेहमी खरे प्रेम करावे. आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करणे आणि त्यांच्या प्रत्येक मागणीला होकार देणे म्हणजेच प्रेम असं पालकांना वाटतं. मात्र तुम्ही जर असे करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही खरंच मुलांवर प्रेम करत असाल तर त्यांना ज्या गोष्टीचा खरंच गरज आहे तीच पुरवावी. नाहक लाड करू नयेत.
मुलांना समजावून घ्यावे हीच त्यांच्या भविष्यासाठी योग्य शिकवण ठरते. तुमचे मूल कायम आनंदी राहावे आणि त्याच्या संस्कारांची मुळं नेहमी मजबूत असावी असं जर पालक म्हणून तुम्हाला वाटत असेल तर घरातील वातावरण कायम मजेशीर, खेळते आणि प्रेमाने भरलेले ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही सतत मुलांसमोर चिंता, नैराश्य आणि भीती दर्शवत राहिलात तर मुलांना आनंदी राहता येत नाही. तुमच्याकडूनच तुमची मुलं आनंद शिकत असतात. त्यामुळे ही काळजी पालकांनी घ्यायला हवी. तुम्ही तुमच्या मुलांसमोर नेहमी आनंदी, हुशार आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून सतत दिसत राहिलात, प्रत्येक गोष्टीतून शांतपणे मार्ग काढताना दिसत असाल तर तुमचे मुलंही तुमच्याकडे पाहून तसंच वागू लागते. तुमच्या वागणुकीतून तुम्ही मुलांना शिकवण देणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुमच्याशी मूल अधिक जोडलेले राहू शकते असा सल्ला सद्गुरूंनी दिला आहे. नूतन वर्ष सुरू होण्यासाठी आता बोटावर मोजण्याइतकेच काही तास शिल्लक राहिले आहेत. स्वतःसाठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे सुरू होणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत. धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना गुणदोषांसहित स्वीकारत असतो. त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो की त्याचा आपल्याला तर मनस्ताप तर होतोच, परंतु त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो. आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो, परंतु त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे. नववर्षाच्या सुरुवातीला अनेक जण नवनवीन संकल्प करतात. आपले काम, आरोग्य, काही सवयी सोडणे अथवा लावणे, जिम करणे यासारख्या अनेक गोष्टींचा संकल्प केला जातो. आज अशा काही टिप्स जाणून घ्या की यामुळे तुमचे आयुष्य सकारात्मक होईल. चला तर मग जाणून घेऊया. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयास करा. या टिप्स फॉलो करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयास करावा लागेल. पहाटे साधारणपणे 4:30 ते 5:30 ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. यावेळी उठून जर तुमच्या व्यक्तिमत्त्वावर भर दिला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. पहाटेच्या वेळी अत्यंत शांत वातावरण असते, त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठल्यामुळे स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकता. अलार्म वाजल्यावर लगेचच झोपेतून उठा. आपण अलार्म वाजला की तो बंद करून पुन्हा झोपत असतो. ही सवय सर्वप्रथम तुम्ही बंद करा. अलार्म वाजल्यावर
तुम्ही झोपेतून उठून लगेचच उभे राहा. अलार्म बंद करा. वॉर्मअप करा. गरम पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला परत झोपेवेसे वाटणार नाही. संकट काळात डगमगणार नाहीत. आपण अनेकदा प्रयत्न करून देखील सकाळी उठत नाहीत. आपल्याला उशिराने जाग येते आणि नंतर आपल्याला दिवसभर पश्चाताप करावा लागतो. यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. एक दिवस उशिरा उठले म्हणून निराश होऊ नका. सकाळी उठण्याचा प्रयत्न करत राहा. त्यामुळे तुमचं संयम वाढेल. संयम वाढला की तुम्ही संकट काळात डगमगणार नाहीत. रात्री झोपताना एखादे पुस्तक वाचा. दिवसभर आपण कोणत्या ना कोणत्या गॅजेटच्या सान्निध्यात असतो. रात्री झोपताना देखील आपल्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही. यासाठी रात्री एखादे पुस्तक वाचायची सवय लावा. पुस्तक वाचता वाचता लवकर झोप येते आणि सकाळी लवकर जाग येते. या टिप्स तुम्ही जर तुमच्या आयुष्यात अंमलात आणल्या तर तुम्हाला याचा नक्की फायदा होऊ शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.